नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ. ती ज्याच्याशी पडली आहे तो कसाही तिला शोधत येतोच. डोळ्यातून प्रेम पाझरतं आणि दोन जीव एक होतात. पण अगदी दोघांमधील एक जरी व्यक्ती जरी सोडून गेली ना, तर ती एकटी व्यक्ती जगते कसं ते त्या व्यक्तीलाच माहिती. तर गरुड पुराणामध्ये अशी काही माहिती आहे की ज्याचा आपण कधी विचार सुद्धा करत नाही. खरंच मृत्यूनंतर नवरा बायको एकमेकांना भेटतात का? गरुड पुराणाचे पठण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण हे पुराण जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेचे सखोल मार्गदर्शन करते. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेले हे पुराण असून त्यामध्ये आत्मा, कर्म, पाप, पुण्य, पुनर्जन्म आणि मोक्ष यांची सविस्तर माहिती दिली आहे. गरुड पुराणाचे पठण केल्याने माणसाला जीवनातील सत्याची जाणीव होते आणि भौतिक मोहापासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते. मृत्यू ही अटळ प्रक्रिया असून त्यासाठी मानसिक तयारी आणि सदाचाराचे महत्त्व या पुराणातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे गरुड पुराण केवळ मृत्यू समयीच नव्हे तर जिवंतपणेही मार्गदर्शक ठरते. गरुड पुराणात सांगितलेल्या कर्म सिद्धांतामुळे माणूस आपल्या कृतींबाबत अधिक सजग होतो. चांगले कर्म केल्यास सुख आणि वाईट कर्म केल्यास दुःख भोगावे लागते. हे तत्व या पुराणामध्ये ठळकपणे मांडले आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या व्यक्तीला आपण अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय पत्नी म्हणतो, जिच्यासोबत आपण अग्नीच्या 7 फेऱ्यांमध्ये जन्मोजन्मीच्या भेटींचे वचन घेतो, जेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते तेव्हा ते नातं संपतं का? गरुड पुराणामध्ये एक असं विधान लिहिलेलं आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी यमलोकाच्या दारात व्याकुळ होऊन उभा असतो? काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात? आपल्या कर्माच्या भीती या नात्याला कायमच्याच तोडून टाकतात. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आज आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं हे रहस्य उलगडणार आहोत. हे जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. गरुड पुराणाचे पठण केल्याने मन शुद्ध होते, भीती कमी होते आणि आत्मिक बळ वाढते. विशेषतः अंत्यसंस्कारानंतर किंवा पितृश्राद्ध या काळात पुराणाचे वाचन केल्याने मृत आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या प्रवासात अडथळे येत नाही, असा धार्मिक विश्वास आहे. आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी जीवनात गरुड पुराणाचे महत्त्व अधिक जाणवते. हे पुराण माणसाला जीवनाचे खरे मूल्य समजावून सांगते आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. मृत्यूची भीती दूर करून जीवन अधिक अर्थपूर्ण कसे जगावे हे शिकवणारे गरुड पुराण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनशास्त्र आहे. नियमित किंवा समजून घेतलेले पठण केल्यास ते आत्मज्ञान, वैराग्य आणि मोक्षप्राप्तीच्या दिशेने मार्गदर्शन करते. भारतात मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठण करणे ही हिंदू धर्मातील लोकांमध्ये एक सखोल आध्यात्मिक आणि मानसिक परंपरा आहे. हिंदू कुटुंबामध्ये मृत्यूनंतर शेकडो वर्षे हे काम चालत आले आहे. हा केवळ धार्मिक विधी नाही, तर त्यामागे अनेक कारणे आहेत. हिंदू मान्यता आहे की मृत सदस्याचा आत्मा गरुड पुराण ऐकल्यानंतरच घरातून बाहेर पडतो. गरुड पुराणात आत्म्याचा मृत्यूनंतरचा प्रवास विस्ताराने सांगितलेला आहे. असं मानलं जातं की ते ऐकल्याने मृताच्या आत्म्याला शांती मिळते. आत्म्याला हे समजण्यास मदत होते की आता त्याची शरीराशी असलेली आसक्ती संपली आहे, त्याला आता पुढे जायचे आहे. तसेच हिंदू मान्यता आहे की मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरात फिरतो. हा धडा ऐकल्यावर ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करते. गरुड पुराणात त्याला त्याच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. या कारणास्तव मृतांसाठी गरुड पुराणाचे पठण केले जाते, परंतु त्याचा उद्देश जिवंत लोकांना शिक्षित करणे देखील आहे. याद्वारे कर्माचे महत्त्व, आसक्ती आणि पापाचा त्याग आणि पुण्य सांगितले जाते. मृत्यूनंतर घरातील वातावरण अत्यंत जड आणि दुःखी असते. 13 दिवस गरुड पुराणाचे नियमित पठण केल्याने घरात आध्यात्मिक ऊर्जा येते. यामुळे हळूहळू त्यांचे दुःख कमी होण्यास मदत होते. त्यांचा असा विश्वास आहे की त्याचे पठण केल्याने मृत व्यक्तीने नकळत केलेल्या पापांचा प्रभाव कमी होतो. भारतीय ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की आत्म्याला मृत्यूनंतर लगेच हे मान्य करता येत नाही की त्याचे शरीर आता निर्जीव झाले आहे आणि ज्या घरात त्याने बराच काळ घालवला ते घर त्याला सोडावे लागेल. प्रियजनांना रडताना पाहून ती त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करते, परंतु सूक्ष्म शरीरात असल्यामुळे संवाद साधण्यास असमर्थ असते.
मृत्यूनंतरही आत्मा आसक्तीपासून मुक्त नाही असे शास्त्रात म्हटले आहे. हेच कारण आहे की तो मृत्यूनंतरही घराच्या सीमांनी बांधलेला असतो. गरुड पुराणात असे म्हटले आहे की अंत्यसंस्कारापूर्वी आत्मा आपले जुने शरीर पाहून दुःखी होतो. तीही त्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करते, पण तसे करण्यास असमर्थ असते. अंत्यसंस्कारानंतरही ती अनेकदा घरात गिरट्या घालू शकते. यामुळेच गरुड पुराणाच्या माध्यमातून तो आपली आसक्ती संपवतो आणि शांती देण्याच्या कार्यासह पुढील प्रवासासाठी ऊर्जा दिली जाते. आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे तर ती मिळणार. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो, माझे मिस्टर गेले, माझी बायको मला सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामीच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं की मन अगदी सुन्न होतं. मृत्यू हे जीवनाचे एकमेव सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही. पण गरुड पुराण, जे भगवान विष्णूने स्वतः पक्षीराज गरुडाला मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिली आहे. बहुतेक भक्त विचारतात की मेल्यावर माणूस कुठे जातो? ते आपल्याला विसरून जातात का? ते आपली वाट पाहतात का? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायांचा अभ्यास करणार आहोत जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हा व्हिडिओ बनवताना माझेही मन भरून आलं, कारण हे सत्य जितकं कठोर आहे तितकंच ते भावनिक देखील आहे. जर तुम्हीही कुणाजवळच्या व्यक्तीला गमावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संकेत समजा. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती आणि घराभोवती फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजत नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडतानाही पाहतो. तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अगं मी इथेच आहे, रडू नकोस असं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्द कुणालाही ऐकू जात नाही. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती घुटमळतो, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतं. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं तेव्हाच त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते. कल्पना करा, ज्या माणसाने आयुष्यभर आपले रक्षण केलं तो आपल्या अगदी जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही. अंगावर शहारे येतात ना, हे ऐकून मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी घरात आहे पण दिसत नाही. 13 दिवसात घरामध्ये गरुड पुराण किंवा विष्णू सहस्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून जातात, श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करा, जेणेकरून आपल्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेलं शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन मिळवून देत असतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं आहे. गरुड पुराण याला ऋणानुबंध म्हणतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पत्नी किंवा पती म्हणून का येते? कारण यामागील जन्मातील काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतं की जर तुमचं पुण्यबळ प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृलोकात जाता येतं, जिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयानक वाटेवरती सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर जिवंतपणेच माफी मागा. दर अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावाने अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे जिचं नाव ऐकताच थरकाप उडतो. वैतरणी नदी. ही नदी रक्ताने भरलेली असते. यमलोकाकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतं की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दान धर्म केला आहे, त्यांच्यासाठी यमदूत एक नाव आणतात. पण ज्यांनी पाप केलं आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. तिथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. पण एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो तिथेच ओढत राहतो. किती भयावह आहे ना. हे एकाच नावेतून प्रवास करणारे 2 जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या कर्माने आपण आपल्याला प्रिय व्यक्तीला मुकवतोय? वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणे गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्मांचा बराचसा भाग हलका होतो.
गरुड पुराणात हे सर्वात मोठं रहस्य आहे. लोक विचारात पडतात, आणि आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही, तो फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांची इच्छा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधी ते पिता पुत्री, कधी भाऊ बहीण, कधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं, तर आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाही, ते थेट स्वामींच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं ना, की नातं बदलू शकतं, पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते, मग ती कोणत्याही रूपात का असेना. हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा तेच नाथ हवे असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा. तुमच्या मनातील इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करत असतात. आणि अनेक भक्तांना अनुभव देखील येतो की गेलेल्या व्यक्ती स्वप्नात येतात. गरुड पुराणात याला संकेत मानतात. आत्मा जेव्हा पितृलोकात स्थिर होतो तेव्हा तो आपल्यासाठी प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. जर तुमचा जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल, रडताना दिसत असेल, तर त्याचा अर्थ असा की अजूनही तृप्त झालेला नाही. जर ते शांतपणे हसताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोक त्यांची परीक्षा संपली आहे आणि ते सुखी आहेत. ही एक प्रकारची भेटीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आले, पण जाग आल्यावर डोळ्यातून पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न पडलंय का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. गरुड पुराणानुसार मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त एका प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर तिथेच राहते, पण त्याचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो. हा आत्मा काही क्षण गोंधळलेला असतो. तिला समजत नाही की काय घडलं आहे. ती स्वतःच्या मृत शरीराकडे पाहते आणि आपल्या कुटुंबियांना रडताना पाहते. पण सर्वात वेदनादायक गोष्ट, ती बोलू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. आणि गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा आपल्या घराभोवतीच फिरत असतो. त्याचबरोबर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मृत्यूनंतर लगेच नवरा बायकोची भेट होत नाही, कारण प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा असतो. त्यांच्या कर्मानुसार त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जावे लागते. जर दोघांचे पुण्य आणि कर्म सारखे असतील तर पुढच्या जन्मात ते पुन्हा भेटू शकतात, पण या जन्मात मृत्यूनंतर लगेच त्यांची भेट होणे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळेच आत्मा जास्त दुःखी असतो. यमलोकाचा प्रवास हा मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा आपल्या घराजवळ असतो आणि त्याचबरोबर यमलोकाकडे प्रवेश सुरू असतो. हा प्रवास खूप कठीण असतो. आत्म्याला भूक लागते, तहान लागते, पण काही मिळत नाही. म्हणूनच श्राद्ध आणि पिंडदान खूप महत्त्वाचं असते. तो आत्म्याला शक्ती देतात. त्याचबरोबर लोक या सर्वात मोठ्या चुका करतात, ज्यामध्ये मृत व्यक्तीचे फोटो चुकीच्या ठिकाणी लावणे, श्राद्ध न करणे, पिंडदान टाळणे, आत्म्याचा अपमान करणे, या चुका आत्म्याला त्रास देतात. आत्म्याला शांती कशी मिळते? तर श्राद्ध करणे, पिंडदान करणे, प्रार्थना करणे, चांगले कर्म करणे, यामुळे आत्म्याला शांती मिळते. मृत्यू हा शेवट नाही, तो एक नवीन प्रवास आहे. आपण जिवंत असताना चांगलं कर्म केले तर मृत्यूनंतरचा प्रवास सोपा होतो. 10व्या ते 13व्या दिवसाच्या विधीनंतरच आत्म्याचे सूक्ष्म शरीर पितृलोक किंवा यमलोकाच्या लांब प्रवासासाठी सक्षम होते. असे म्हणता येईल की 13 दिवसांचा काळ हा बफर पिरियड सारखा असतो, जिथे आत्मा हळूहळू जगापासून दूर जाण्यासाठी तयार होतो. हिंदू मान्यतेनुसार मृत्यूनंतरचे पहिले 10 दिवस पिंडदानातून तयार होणाऱ्या आत्म्याच्या सूक्ष्म शरीराच्या अवयवांच्या निर्मितीसाठी असतात. 11 आणि 12व्या दिवशी ते अन्न आणि ऊर्जा वापरते. 13व्या दिवशी सपिंडीकरणाची पूजा केली जाते, जिथे मृताचे शरीर पूर्वजांमध्ये विलीन केले जाते. फक्त या दिवसापासून आत्मा आपली नवीन ऊर्जा सुरू करतो. आसक्तीचे बंधन तुटले आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडजीने हे ज्ञान त्यांच्याकडून मिळवले होते. मग त्याने ते ऋषींना सांगितले. खरे तर एकदा गरुडजीने भगवान विष्णूंना मृत्यूनंतरचे वेग, यमलोक, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादींबद्दल गहन प्रश्न विचारले. भगवान विष्णूने सर्वांना सविस्तर उत्तर दिले. नंतर गरुडजीने ही माहिती आपले वडील महर्षी कश्यप यांना सांगितली. तसेच महर्षी वेदव्यासाने ते पुराणाच्या स्वरूपात संकलित केले आणि त्याला ग्रंथाचे रूप दिले. वेदव्यासाने सर्व 18 महापुराणांची रचना केली. त्यांनीच वेदांचे ज्ञान बोधगम्य कथांच्या स्वरूपात लिहिले. तथापि गरुड पुराणाचे सध्याचे स्वरूप 8व्या ते 11व्या शतकादरम्यान संपादित केले गेले असं मानलं जातं. आपण जिवंत असतानाच एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करावी, त्याचसोबत आपल्याकडून कुणाचा अपमान होणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच व्यक्ती मेल्यावरती देखील त्या व्यक्तीच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण करून दिल्या पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.